गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम। ओ गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी संकटहारी गोकुल संकटहारी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। शरणागत दीना 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 शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना 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 शरणागत दीना चरणी नेयी हो चरणी नेयी शरणागत दीना चरणी नेयी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हो जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ. सर्व भारतवर्षामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेलं भगवंताचं स्वरूप म्हणजे भगवान गोपालकृष्ण. लहान मुलांना तो आपल्यासारखाच खोड्या करणारा असा एक सवंगडी वाटतो. तर तरुणांना अनेक धाडसी कृत्य करणारा बलवान तो आपला आदर्श वाटतो. आपल्या भगिनीचं म्हणजे सुभद्रेचं लग्न तिच्या पसंतीच्या वराशीच लावून देणारा हा प्रेमळ भाऊ सगळ्या भगिनी वर्गाला आवडतोच. पण सगळ्यांची मनं राखून संसार सुखाचे व्हावेत असा प्रयत्न करणाऱ्या प्रौढांना सुद्धा कृष्ण आपलासा वाटतो. तो रासक्रीडा करतो म्हणून नर्तकांना आपलासा वाटतो. बासरी सुंदर वाजवतो म्हणून गायक वादक कलाकारांना तो आपलासा वाटतो. तो सुंदर दिसतो म्हणून चित्रकार शिल्पकारांना आवडतो. तो उत्तम युद्ध करतो म्हणून योद्ध्यांना सुद्धा आवडतो. टीकाकारांना त्याच्यावर निंदा करायला आवडते आणि योगी लोकांना ध्यान करून मुक्ती साध्य करायला सुद्धा आवडते. निंदा स्तुतीचे अनंत घाव सोसूनही भारतीयांच्या मनातलं कृष्णाचं आपुलकीचं स्थान काही कमी झालेलं नाही. द्वारका मथुरेतला कृष्ण कन्हैया तर जगन्नाथपुरीतला जगन्नाथ, महाराष्ट्रातला विठ्ठल तर दक्षिणेतला बालाजी अशा अनंत रूपांनी या भारताला एकात्मतेच्या धाग्यात गुंफलंय ते राम, कृष्ण आणि शिवपार्वती या दैवतांनी. ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम, रामदास, सूरदास, नरसी मेहता, मीरा, रोहिदास, नानक हो किती नावं सांगावीत. या साऱ्या संतांनी कृष्ण रूपाचं, कृष्ण चरित्राचं मुक्त कंठाने गुणगान केलंय आणि स्वतःला धन्य केलं. गोपालकृष्णाच्या सर्वच चरित्राची मोहिनी आपल्या मनावर कायम आहे. त्या विषयावर किती भाषेत, किती नाटकं, किती काव्य, किती नृत्यनाट्य, किती संगीतिका, किती चित्रशिल्प जन्माला आली, गणतीच नाही. कृष्णाच्या सर्वच रूपांची मोहिनी आपल्यावर असली तरी त्याच्या बालरूपाची मोहिनी जरा अधिकच आहे, हे मान्य करावं लागेल. सर्व संतांनी गोपालकृष्णाच्या बालक्रीडेवर विपुल अभंग लिहिलेत. तेव्हा त्याच्या बालरूपाच्या दर्शनासाठी त्या बालरूपाचं वर्णन करणारा नामदेवांचाच अभंग घेऊ. परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम तोहा, गवळिया घरी तोहा, गवळिया घरी, वाक्या बाळे अंगी कृष्णा, वाक्या बाळे अंगी कृष्णा, नवनीत चोरी तोहा, नवनीत चोरी तोहा, परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम तोहा. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, हरीची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरिहा, रांगत रांगत येतो हरिहा, राजमंदिरा हरिहा, राजमंदिरा, लपत छपत येतो हरिहा, लपत छपत येतो हरिहा, राजभुवनी, राजभुवनी, नंदासी टाकोनी आपण बैसे सिंहासनी, नंदासी टाकोनी आपण बैसे सिंहासनी. तोहा परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम तोहा. सापडला देभारी हरिहा, सापडला देभारी, याला बांधा दाव्यानी, याला बांधा दाव्यानी, शंख चक्र गदा पद्म, शंख चक्र गदा पद्म, शारंग पाणी हरिहा,
शारंग पाणी बहुता कष्टे बहुता पुण्य बहुता कष्टे बहुता पुण्य जोडलो देवा जोडलो देवा अनंत पवाडे गाती तुमचे ना कळती मावा अनंत पवाडे गाती तुमचे ना कळती मावा नामा म्हणे केशवा केशवा नामा म्हणे केशवा केशवा नामा म्हणे केशवा केशवा नामा म्हणे केशवा अहोजी आम्हा दातारा अहोजी आम्हा दातारा जन्मोजन्मी द्यावी तुमची जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा सेवा चरण सेवा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म निष्काम तोहा गवळिया घरी तोहा गवळिया घरी वाक्यावाळे अंगी कृष्णा वाक्यावाळे अंगी कृष्णा नवनीत चोरी तोहा परब्रह्म निष्काम तोहा परब्रह्म हा परब्रह्म हा परब्रह्म निष्काम तोहा. भारतवर्षाच्या उत्तर दिशेकडे असणारं एक यादवांचं मोठं गणराज्य. या गणराज्याची राजधानी होती मथुरा. या मथुरेवर राज्य करत होता राजा उग्रसेन. पण त्याच्या पोटी जन्माला आलेला राजपुत्र कंस मात्र अतिशय गर्विष्ठ, अहंमन्य, स्वार्थी, चैनी, दुष्ट प्रवृत्तीचा निघाला. त्यानं आपल्या पित्याला डावलून राज्य ताब्यात घेतलंच, पित्याला तुरुंगात टाकलं आणि अनिर्बंध अन्यायाचं राज्य सुरू केलं. त्याला राजसभेमध्ये विरोध करणारा एकच मोठा विरोधक होता, लोकप्रिय लोकनेता वसुदेव. आणि काय योगायोग पहा, या दुष्ट कंसाचीच भगिनी जी देवकी, तिचं मन या वसुदेवावर गेलं. आपल्या भावाच्या अन्यायी राज्यात न्यायासाठी एकाकी लढणाऱ्या वसुदेवाशी विवाह करायचा असा तिनं निश्चय केला आणि भावाला बोलूनही दाखवला. उग्रसेन तनया अजिदेवकी नेमिला वरतिने वसुदेव की बोहरे मिरविता रथयानी कंस सारथी वरात प्रयाणी. कंसानी अतिशय थाटामाटात लग्न लावून दिलं. आधी तो या लग्नाबाबत थोडा नाराज होता, कारण वसुदेवाचं आधी एक लग्न झालं होतं. वसुदेवाला पत्नी होती रोहिणी नावाची, पण ती गोकुळात राहायची. असो, देवकीला असं स्थळ नको असं कंसाला वाटे. पण नंतर त्यानं विचार केला, असा नातेसंबंध जोडल्यावर वसुदेवाचा राजसभेतला विरोध जरा कमी होईल, म्हणून थाटामाटात लग्न लावून दिलं. अहो, वरात निघाली. नवरा नवरी वसुदेव देवकी नटून थटून रथात बसलेले. कंस स्वतः सारथ्य करतोय. आगे मागे सगळे सरदार दरकदार जहागीरदार नटून चाललेले. रस्त्यात घरोघर मोत्यांच्या माळा टांगलेल्या. सगळं शहर कसं सजवलेलं. अशा थाटात मिरवणूक चालली असताना मुख्य रथ अचानक थांबला. कंस सारथ्याच्या जागेवरून उठला आणि सौभाग्य अलंकाराने मंडित अशा आपल्या बहिणीला रथावरून खाली खेचली. तलवार उपसली आणि सैतानासारखा धावून आला. सगळ्यांनी त्याला अडवलं. अहो 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 काय झालं काय एकदम. कंस म्हणाला, आत्ताच मला गुप्त आकाशवाणीचा संदेश आलाय की पुत्र हिचा जो अष्टम तो काळ तुझा विनिश्चये जाण. मूर्खा सावध हो रे मूर्खा सावध हो रे.
कंसा हरणार की तुझे प्राण रामा राम राम हरे हरे रामा राम 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 सीतापते रामा राम राम रघोत्तमा राम 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 रघोत्तमा राम 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 रघोत्तमा राम राम. हिचा 8वा पुत्र मला मारणार, मग मी हिला जिवंत ठेवीन काय? वसुदेव म्हणाले, अहो कंस महाराज, आत्ता कुठे आमचं लग्न होत आहे, त्यानंतर पहिला दुसरा मग 8वा, त्यापासून आत्तापासून आकांत कशाला? असं करूया का, मी माझी सर्व मुलं तुम्हाला अर्पण करीन, तुमच्या ताब्यात देईन, मग तर भीती राहणार नाही. ठीक आहे. कंस कबूल झाला, पण त्यानं अट घातली, आजपासून तुम्ही दोघंही माझ्या नजरकैदेत राहाल. हातीपायी बेड्या नाही घालणार, पण तुमच्या महालाभोवती पहारा असेल. तुम्हाला कोण भेटतं, तुम्ही कुठे जाता, कुठे येता, यावर नियंत्रण राहील माझ्या पहारेकऱ्यांचं. मान्य? ठीक. हे सर्व मान्य करून ती वरात कशीबशी पूर्ण झाली आणि या वधूवरांची रवानगी लग्नाच्या पहिल्याच दिवशी नजरकैदेत झाली. असो, कंसाचा दुष्टपणा इतका विचित्र. सगळे कुजबुजत पण उघड बोलू शकत नव्हते, कारण खरं बोलणाऱ्यांची पाठ राखण करणारा वसुदेव आता तुरुंगात पडला होता. आणि तशातून या कंसाचा विवाह अशा घरात झाला होता की सगळे आपोआपच गप्प व्हायचे. भारतवर्षातल्या 86 राज्यांना जिंकून 86 राजांना कैदी करून तुरुंगात टाकणारा मगध देशाचा सम्राट जो जरासंध, तो कंसाचा सासरा होता. जवळजवळ 3/4 भारत त्याच्या अधिपत्याखाली होता, अर्थात घाबरून राहत होता. असा बलाढ्य सम्राट, त्याच्या 2 कन्यांबरोबर कंसाचा विवाह झालेला म्हणजे काय, आधीचं मरकट त्यात मद्य प्याला. कंस आधीच अन्यायी, त्यात सासऱ्याची ताकद त्याच्या मदतीला उतरलेली, मग लोकांच्या वेदनेला पार राहिला नाही. यानंतर देवकीला पोर जन्माला आलं इतकी वार्ता आली की हा तरा 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 जायचा, वसुदेवाच्या निवासस्थानी पोचायचा, ते नवजात अर्भक त्याच्या पायाला धरून उचलायचा, गरगरा 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 फिरवायचा आणि आई बापासमोर धाड दिशी आपटून ठार मारायचा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा 6 पोरं मारली या कंसानं. काय हा क्रूरपणा! शेवटी लोकांनीच निश्चय केला, असल्या दुष्ट कंसाला मारणारा खरंच जर कोणी जन्माला येणार असेल तर त्याला वाचवायचा, कंसाच्या हाती नाही लागू द्यायचा. अरे पण ते कसं? त्या मुलाला सुखरूप गोकुळात पोचवायचं. गोकुळ म्हणजे जवळच. मथुरेतून यमुना नदी पार केली की पलीकडे गोकुळ. त्या गोकुळाचा राजा नंद हा तो वसुदेवाचा मित्रच आहे. तिथे वसुदेवाच्या मुलांना पोचवायचं. खरंच जमेल का असं? हा प्रयोग 7व्या मुलावर केला. देवकीचा 7वा मुलगा गोकुळात पोचवला आणि इकडे वार्ता उठवली, गर्भ गळून पडला. आणि आता 8वा मुलगा जन्माला येणार म्हणून कंसाने सगळे पहारे वाढवले. 8व्याने व्यापिल्या दिशा राही, 8व्याने व्यापिल्या दिशा राही, दिसे त्याला तो बाह्य अंतरी, दिसे त्याला तो बाह्य अंतरी, कोण त्याचा तो योग असा बाही, कोण त्याचा तो योग असा बाही, वर्णिता त्या भाग्यासी पार नाही, वर्णिता त्या भाग्यासी पार नाही. 8व्याने व्यापिल्या दिशा दाही, 8व्याने व्यापिल्या दिशा दाही. पहारे कितीही वाढवले तरी काय उपयोग होता? सगळ्या पहारेकऱ्यांनी, सैनिकांनी, नागरिकांनी सगळ्यांनी मनापासून ठरवलं होतं, हा अन्यायी राजा नको.
न्यायाची पाठराखण जे करतात अशा विरोधकांना हा काहीतरी फालतू कारण काढतो, तुरुंगात डांबतो, त्यांची कोळी पोरं मारतो स्वतःच्या चैनीसाठी, दुसऱ्याला छळत सुटतो. हा राजा नको नको म्हणजे कायमचा नको, अशी सर्व लोकांची मानसिकता तयार झालेली. आणि आता श्रावण मासाला धो 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 घनघोर पाऊस बाहेर पडतोय, विजांचा लखलखाट चालू आहे. अशा श्रावण मासाच्या अष्टमीच्या तिथी देवकीच्या उदरी भगवंताचा जन्म झाला. काय आनंद, केवढं भाग्य त्या देवकीचं. अहो, पण अशा भाग्यासाठी तेवढ्याच त्यागाचं विष पचवायला तयार होते दोघे. स्वतःच्या आयुष्याला न्यायासाठी तुरुंगात टाकायला तयार होते, पण अन्यायी कंसाशी हातमिळवणी करायला तयार नव्हते. स्वतःच्या 6 मुलांचा घोर मृत्यू त्यांनी पाहिला, सोसला. 7वा 8वा पुत्र जन्माला येऊन सुद्धा त्यांचा विरह सोसायची तयारी दाखवली. समाजातला अन्याय दूर व्हावा, समाजातले दुष्ट राज्यकर्ते मरावेत आणि सुखाचं राज्य यावं, या राज्यक्रांतीसाठी जे एवढा त्याग करायला सोसायला तयार असतात, अशांच्याच घरी भगवंताचा जन्म होतो. मंडळी, अशांच्याच घरी भगवंताचा जन्म होतो. अशा सुंदर भगवत अवताराला जन्म देऊन त्या तेजस्वी रुपड्याकडं क्षणभर देवकीनं पाहिलं, त्या रूपाला मनात साठवलं आणि वसुदेवाच्या हातात दिलं सुद्धा. वसुदेवानं त्याला टोपलीत ठेवला. पहारेकऱ्यांनी कुलप काढली. मध्यरात्री कृष्णाला घेऊन बाहेर पडलेले वसुदेव गोकुळात पोचले. तिथे कृष्णाला ठेवला. अहो, त्याच रात्री नंदराजाची पत्नी जी यशोदा, तिला सुद्धा कन्या झाली होती. सर्वांच्या लक्षात येईल, याला काही योगायोग म्हणत नाहीत, ठरवून घडवलेले योगायोग. असो, ती कन्या वसुदेवानं घेतली आणि पहाटेच्या आत वसुदेव आपल्या निवासस्थानी परतले सुद्धा. आता नदी उतरून पलीकडं जाणं, अलीकडं येणं, मधली वाहन व्यवस्था सगळी बेमालूम झाली होती. अहो, भगवंताच्या येण्याने साऱ्याच सत्य संकल्पांची दारं उघडली होती. त्यांचे पाय पृथ्वीला लागताच पहारेकऱ्यांच्या हातातून कुलपही गळून पडली होती आणि भर पावसात नदीतून जाऊन येऊन बाळ आणि बाबांची दोघांची तब्येत सुखरूप राहिली होती. कंसाला वार्ता गेली, अरे 8वा पुत्र नाही, 8वी मुलगी झाली आहे. तरी सुद्धा तिला मारायला कंस धावला, पण त्याच्या हातून ती सुटली, वाचली. सर्वांनीच विरोध केला. 8वा पुत्र असता तर ठीक आहे, ही कन्या आहे, हिला नाही मारता येणार. आपल्याच शब्दात कंस अडकला आणि ती मुलगी जी वाचली ती बहुधा सुभद्रा असावी, कृष्णाची बहीण, त्याच्याच वयाची, त्याच्याच मातेचं दूध प्राशन केलेली. असो, पण इकडे कृष्ण गोकुळात पोचले आणि गावभर सगळीकडे वार्ता झाली की नंद राजाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. आणि मग गोकुळाच्या सुखाला पारावार राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. बुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे आम्हा मोहिले गोविंदे, आम्हा मोहिले गोविंदे, आम्हा मोहिले गोविंदे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. आता या बलरामाच्या आणि गोपालकृष्णाच्या बाललीला गोकुळामध्ये सुरू झाल्या. बलराम म्हणजे गोपालकृष्णांचे थोरले बंधू, 7वे जे तिकडून इकडे आलेले, आणि आता 8वे गोपालकृष्ण. ही दोघंही छोटी 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 मुलं सगळ्या गोकुळात सगळ्यांची अतिशय आवडती होती. अहो, पण या दोघांच्या गुणांवरनं ही वसुदेवाचीच 2 पोरं असली पाहिजेत आणि तीच इकडे पाठवलेली असली पाहिजेत, असा संशय कंसाच्या मनात पक्का व्हायला लागला. गोकुळातली त्यांची कीर्ती ऐकून सुद्धा कंस जळफळायचा. तेव्हा या बलराम कृष्णांना मारण्यासाठी कंसाने बरेच प्रयत्न केले. अगदी महाबळ भट नावाचा एक ज्योतिषी पाठवला. त्या ज्योतिषानं सांगितलं, अरे नंदराजा, ही पोरं तुझं वाटोळं करतील, असं यांचं भविष्य आहे, यांना टाकून दे. हे ऐकताच
थोरला भाऊ बलराम आणि गोकुळातल्या त्याच्या सगळ्या मित्रांनी उखळ मुसळ जातं पाट ताट भांडी वाटेल ते जमेल ते मिळेल ते वापरून त्या ज्योतिषाला असा फटक्यात लोळवला, संपवला, बढवला. हे पुन्हा काही त्यांनी नाव काढलं नाही. कंसानी पूतना नावाची राक्षसी सुद्धा पाठवली होती कृष्णाची मावशी बनवून, पण त्या राक्षसीला सुद्धा कृष्णाने मारलं. असा पराक्रमी कृष्ण गायींच्या छोट्या खिल्लारांबरोबर खेळायचा. नंदाच्या महालात धुडगूस घालायचा, लोण्यासाठी हट्ट करायचा आणि गोप गवळणींबरोबर छोटे 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 खूप खेळ खेळायचा. चिमण्या गोपी चिमणी वत्से चिमण्यांचा मेळ. चिमण्या गोपी चिमणी वत्से चिमण्यांचा मेळ. चिमणा कान्हा गोप ही चिमणे चिमणेसे खेळ. चिमणा कान्हा गोप ही चिमणे चिमणेसे खेळ. चिमणा भवरा चिमणी जाळी चिमुकलाच चेंडू. चिमणा कृष्ण कन्हैया खेळे चिमणा विटी दांडू. चिमणा कृष्ण कन्हैया खेळे चिमणा विटी दांडू. चिमणी कटी पीतांबर चिमणा चिमणी माळ कंठी. चिमण्या गोप समाजी शोभे चिमणा जग जेठी. चिमणी मुरली चिमण्या बोटी चिमुकल्याच ओठी. वाजवी चिमणा धावून चिमण्या वत्सांच्या पाठी. चिमण्या गोपी चिमणी मडकी चिमणे दही दूध. चिमणी पाने मांडून भरविती चिमणा गोविंद. चिमणी वत्से चिमण्या हरीचे चाटतात अंग. चिमण्या हाती गोंजारी त्या चिमणा श्रीरंग. चिमणे बल्लव झुंजा झुंजुनी थकती वाळवंटी. चिमणा श्रीहरी कुरवाळी त्या लावून निज कंठी. राज्य चिमुकले प्रजा चिमुकली चिमुकलाच राजा. देव ही चिमणा भक्त ही चिमणे चिमणीशी पूजा. देव ही चिमणा भक्त ही चिमणे चिमणीशी पूजा. देव ही चिमणा भक्त ही चिमणे चिमणीशी पूजा. बलराम कृष्ण जसजसे मोठे झाले तसतशी आता जबाबदारी वाढली. सगळ्या गोकुळाचाच व्यवसाय होता गोपालन आणि दुग्ध व्यवसाय. मथुरेपासून अनेक राज्यांना ह्या गोकुळातल्या गायींचं दूध पुरवलं जायचं. त्यामुळे आता दिवसभर त्या गायींची देखरेख करणं, त्यांना चरायला नेणं हा उद्योग लागला. मग बलराम कृष्णाने सकाळी उठावं, स्नान संध्या वगैरे उरकावी आणि आपल्या मित्रांना घेऊन त्या गायींना घेऊन गोवर्धनाच्या अरण्यामध्ये छागासपैकी गायींना चरायला न्यावं. पण संध्याकाळी गुरं घेऊन परत यायची आहेत. एवढा वेळ करावं काय तिथे? तर मग सकाळी बाबांच्याकडून जे मल्लविद्येचे युद्धविद्येचे धडे घेतले असतील त्याचा सराव कृष्ण बलरामाने तिथे केला. आपल्या सगळ्या मित्रांना त्यात सामील केलं. अंगातून घामाच्या धारा निघेपर्यंत व्यायाम केला. बैलांशी लुटुपुटूची कुस्ती करून आपल्या शक्तीची परीक्षा पाहिली. दमून भागून मग सगळे मित्र यमुनेत डुंबायचे, ताजे तमाने व्हायचे. मग भाकऱ्या भाजी अशी सगळी न्याहारी व्हायची. मग थोडं बहुत लगोऱ्या, पळापळी, विटीदांडू, चेंडूफळी असे खेळही व्हायचे. संध्याकाळी घरी यावं, हातपाय धुवावेत, देवघरात बसावं. यादव कुळाची जी देवता इडादेवी तिची प्रार्थना सगळ्यांनी म्हणावी.
वैदिक सूक्तांचं स्तोत्रांचं पठण व्हावं, लिहिणं वाचणं, राज्यशास्त्र, न्यायशास्त्र, तर्कशास्त्र यावर थोडं लक्ष द्यावं. कसा दिवस उगवायचा कसा संपायचा कळायचं सुद्धा नाही. एके दिवशी असेच सगळे गोपाळ रानात जाण्यासाठी तयार झाले. बलराम कृष्णही निघाले. रानात गाई वासरं नेली सोडली, ती गेली चरायला. मग यांच्या लोटुपुटाच्या लढाया सुरू झाल्या. बलराम दादांनी आज गदायुद्धाचे धडे घेतले होते. अहो रानात कुठली गदा, मग त्याचा सराव करण्यासाठी त्यांनी शेतातला नांगरच वापरला. हो, शेतातला नांगर बलरामाला फारच शोभून दिसला. तेव्हा सगळे मित्र त्याला हालधर म्हणजे नांगर धारण करणारा याही नावाने हाक मारू लागले. बलरामाची ताकद सगळे पाहतच होते. काही वेळ कृष्णाबरोबर सगळ्यांनी कुस्त्या केल्या. कधी कृष्ण त्यांना चित करायचा, कधी स्वतःहून चित व्हायचा. पण सगळ्यांना युद्धाचा सराव देत राहायचा. सगळे दमले, न्यारी झाली. आता खेळ खेळूया बुवा. चेंडू फळी खेळू. कृष्ण म्हणाले, त्या पलीकडच्या नवीन जागेमध्ये जाऊन खेळूया. पण ती जागा दाखवताच बाकी सगळे घाबरले. नको रे बाबा, नको 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 नको, तिथे नको. का? तिथे कालिया नावाचा नाग आहे. त्या डोहामध्ये त्या डोहाच्या बाजूला नको. अरे त्या यमुनेच्या डोहाच्या पाण्यात तो विष टाकतो रे. तिथलं पाणी चुकून जर कोणी प्यायलं तर गाई वासरं सुद्धा मरतात. तो हवेश विषाचे फुतकार सोडतो आणि मग वरनं उडणारी चिमणी पाखरं सुद्धा मरतात. तो सळसळ सळसळ करतो पाण्यामध्ये, तेव्हा सगळा यमुनेचा डोह ढवळून निघतो. नको रे बाबा, नको, तिकडं नको. असं ऐकताच कृष्ण म्हणाले, आहा, आता तिथंच खेळायचं. सगळे मित्र म्हणतायत, जाऊ दे ना, आपण कशाला त्या नागाची तिकडे जाऊन खोडी काढायची. गोपाळ कृष्ण म्हणतात, अरे तो इतके दिवस त्या पाण्यात विष टाकतोय, हवेमध्ये विष टाकतोय, पर्यावरण खराब करतोय, निसर्ग खराब करतोय, आपली वासरं मारतोय, तो रोज आपली खोडी काढतोय. आणि त्याची खोड जिरवायला एक दिवस आपण तिथे गेलो म्हणून काय आपण भांडकुदळ ठरत नाही. चला तिथेच जाऊ. आणि कृष्ण चेंडू फळी खेळायला तिथे गेले. फळीनं चेंडू उडवला. चेंडू गेला कालियाच्या डोहात. तो आणण्यासाठी गोपाळकृष्ण त्या डोहाकडे गेले. सगळ्या मित्रांनी ही वार्ता गोकुळात सांगितली. आणि ही ऐकताच आत्तापर्यंत कालियाला घाबरणारे गोकुळवासी कृष्णाला वाचवण्यासाठी मात्र आपलं धैर्य एकवटून निघाले. हाती मिळेल ते शस्त्र घेऊन त्या डोहाकडे धावत सुटले. सगळ्यांना वाटलं की आता सापाने वेढलेला असा कृष्ण दिसेल. हो, पण पाहतात तो काय, डोहाच्या पाण्यावर गोपालकृष्णाची मूर्ती हसत मुखानं उभी होती. एका हातात नागाची शेपूट पकडून ठेवली होती, दुसऱ्या हाताने अगदी मुरली वाजवत होते. आणि या कालिया नागाच्या फण्यावर नाचत कृष्ण उभे राहिले होते. कालिया त्यांना चावा घेण्याचा प्रयत्न करी, पण गोपाळकृष्णाच्या प्रत्येक लाथेच्या प्रहारानं त्याच्या मुखातून रक्तच यायला लागे. बहुतेक कृष्णानेच त्याला पहिल्यांदा दम दिला असावा. अबे ओ कालिया. तरी सुद्धा कृष्णाने समजावलं, नागराज कालिया, तुम्ही नाग मानवाला उपयोगी असता, कृषीवलांना शेतीसाठी उपयोगी असता, वैद्यराजांना औषधासाठीही उपयोगी असता. आम्ही तुम्हाला ठार मारित नाही, पण आपल्या शक्तीनं तुम्ही दुसऱ्यांना घाबरवू पाहाल तर ते शक्य नाही. तुमची उपकारकता आहे, पण अपकारकता, त्रासदायकपणा जर वाढवला तर आता तुम्हाला कोणी घाबरणार नाही. बकलून गाडो. लक्षात ठेवा, समान शक्ती ठेवू, मैत्री ठेवू, घाबरून नाही राहायचं. अहो, या कालिया नागाच्या भीतीपासून गोकुळाला होणारा त्रास त्या दिवसापासून बंद झाला. तो विजयाचा दिवस, नागपंचमीचा. अहो, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण तो सण साजरा करतो, पण भीती दूर लोटण्यासाठी सण पाहिजे. आता घाबरूनच पूजा करतात, म्हणजे मग त्या व्रताचा अपमान नव्हे का? अहो, या दिवशी नागविद्या, त्या नागाशी आपली मैत्री वाढली पाहिजे. त्याच्या भीतीतून आपल्या मुलांना आपण मुक्त केलं पाहिजे. तेच श्रेय या नागपूजेचं, नागपंचमीचं आहे. अहो, नागपंचमीचं गाणं सुद्धा असंच आहे. सलगसये वारुळाला वारुळाला, सलगसये वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायाला पूजायाला, नागोबाला पूजायाला पूजायाला. यमुनेचं काळ पाणी काळ कुणी आत असे, यमुनेचं काळ पाणी काळ कुणी आत असे, विषबाधा पाखरांना वासरांना होत असे,
विषबाधा पाखरांना वासरांना होत असे. कालियाला शासायाला कन्हैया तो आला आला, कालियाला शासायाला कन्हैया तो आला आला. चल गस ये वारुळाला वारुळाला, चल गस ये वारुळाला वारुळाला. कृष्णा कृष्णा नको जाऊ आडविती गोपी कुणी, कृष्णा कृष्णा नको जाऊ आडविती गोपी कुणी. तरी मग जळामध्ये उतरला ग चक्रपाणी, तरी मग जळामध्ये उतरला ग चक्रपाणी. समजाविला नागोबाला विजयी सण झाला झाला, समजाविला नागोबाला विजयी सण झाला झाला. चल गस ये वारुळाला वारुळाला, चल गस ये वारुळाला वारुळाला, चल गस ये वारुळाला वारुळाला. सगळं गोकुळ कृष्णाने संकटमुक्त केलं आणि त्या आनंदासाठी सगळे टिपरे घेऊन नाच नाच नाचले. आजही सगळे नाचतात, पण काय उपयोग? अहो, समाजातले चौकातले बसस्टँडवरचे, एस टी स्टँडवरचे, आगगाडीच्या फलाटावरचे, प्रवासात व्यवहारात सामान्य लोकांना त्रास देणारे अनंत कालिया सगळे जिवंत आहेत. त्यांना हात लावावा, त्यांना दहशत बसावी असा काही कृष्णभक्त फारसा प्रयत्न करत नाहीत. त्यासाठी ताकद मिळवत नाहीत, आणि ताकद मिळाली तर ती गुंडांवर वापरत नाहीत, स्वतःच गुंड होतात. आणि मग देवाच्या उत्सवाच्या वर्गणीच्या नावाखाली खंडण्या गोळा करायच्या, धूमधडाका करायचा, आतषबाजी करायची, मिरवणूक काढायची, नाचायचं आणि दारू पिऊन डोकरासारखं पडायचं. झाली आमची कृष्णभक्ती. अहो, कृष्ण नाचले, पण आधी गोकुळाला होणारा त्रास, तो कालिया, तो गुंड, तो दुष्ट, जो कोणी असेल तो त्याच्या ताकदीनं नरम केला आणि मग नाचले. तेव्हा कृष्णभक्ती व्यायामाशिवाय किंवा पराक्रमाशिवाय नाही बरं. असा कृष्ण अतिशय लोकांचा आवडता, पण नुसता पराक्रमी म्हणून नव्हे. कधी कधी गोपाळकृष्णाने जुन्या रूढी बदलल्या आणि नवीन चांगल्या रूढी निर्माण केल्या. आम्हाला जुन्या बंद लवकर करता येतात, नवीन चांगलं निर्माण करण्यासाठी जुनं बंद करणं हे नाही जमत. अहो, गोकुळात प्रतिवर्षी एक उत्सव व्हायचा, इंद्रपूजेचा. सगळे नटून थटून यायचे. कृष्णाने विचारलं, ही इंद्रदेवतेची पूजा, आनंदोत्सव हा दिवसभर आपल्याकडे जो चाललाय तो कशासाठी हो? त्याला उत्तर मिळालं, इंद्रपूजेने वर्षतील धारा, इंद्रपूजेने वर्षतील धारा. तुष्ट गोधन मग मिळे विपुल चारा, तुष्ट गोधन मग मिळे विपुल चारा. इंद्रपूजेने सौख्य मिळे सारे, इंद्रपूजेने सौख्य मिळे सारे. करीत आलो वर्षानुवर्ष हे रे, करीत आलो वर्षानुवर्ष हे रे, करीत आलो वर्षानुवर्ष हे रे. गोपालकृष्णांनी ती रूढी बदलली. ते म्हणाले, परमेश्वराच्या कृपेनं पर्जन्य मिळतो हे खरं, त्याची कृतज्ञता म्हणून वंदन करणं हेही चांगलंच. अहो, पण निसर्गाचं योग्य संवर्धन केलं पाहिजे. त्यामुळे पर्जन्य, पिकं अधिक चांगली मिळतील. व त्यांच्या संवर्धनासाठी, त्या झाडांची, पिकांची, रोपांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांचा अभ्यास, त्यांचं संगोपन याच्यात अधिक काळ जायला हवा. नुसतं दिवसभर पूजा करून काय मिळणार आहे? तेव्हा हा दिवस आपण इंद्रपूजेचा दिवस म्हणून न पाळता गोवर्धन दिन, आपल्या गायींचं वर्धन करणारा हा जो पर्वत, त्याच्यावरची वनराजी, याचं संगोपन करण्यात आपण साजरा घालू. या पर्वताच्या नावे, याच्या नावे आपण आपला उत्सव करूया. हो, या पर्वतावरच्या वनस्पतींची छान जोपासना करू. त्या वनस्पतींना होणाऱ्या रोगांपासून त्यांची काळजी घेऊ. त्याच्यासाठी हा दिवस साजरा करूया. खरंच निसर्ग संरक्षणाचा, संगोपनाचा सगळा वेळ नुसता पूजेत घालवणं योग्य नाही. आणि पूजेसाठी पानं, फुलं, फळं बेसुमार तोडायची आणि निर्मल्य करून सोडायचं. हो, भगवंत हा भावाचा भुकेला, संख्येचा नव्हे. त्यांनीच निर्माण केलेला हा निसर्ग छान ठेवण्यातच सगळे सुखी होणार नाहीत का? कृष्णाच्या एका वक्तव्यासरशी
गोकुळानं ती निरर्थक रूढी सोडली आणि उत्तम परंपरा स्वीकारली. अहो, वडासारख्या चांगल्या झाडांची तोड होऊ नये म्हणून वटपौर्णिमा साजरी करायची, तर आता ती वडाची झाडं तोडून मेलेल्या फांद्या घरात आणून पूजा करत बसतात. असल्या मूर्ख रूढी आपण कधी सोडणार? वडाच्या वृक्षापाशी जाऊन पूजा करण्यात जो आरोग्याचा विषय आहे तो कधी लाभणार? लग्नातले आहेर, हुंडे, आवाजवी खर्च, चपला पळवणे असल्या महामूर्ख रूढी आम्ही साध्या साध्या नाही बदलू शकत. काय कृष्ण चरित्राची ताकद आहे पहा. कृष्णाने असल्या मूर्ख रूढीचं क्षणात विसर्जन करायला लावलं आणि समाजात चांगल्या रूढी पाडून दाखवल्या, आचरून दाखवल्या. बोलाफुलाला गाठ पडली आणि त्या दिवशी प्रचंड पाऊस आला, महापूर आला. सगळे म्हणाले, बघा देवाचा कोप. पण कृष्ण म्हणाले, यापासूनही निसर्ग आपल्याला वाचवू शकतो. गोवर्धन पर्वतावर सगळ्यांना आश्रय मिळवला आणि देवानी सगळं गोकुळ वाचवलं. तेव्हापासून अशी म्हण पडली, अहो कृष्णाने गोवर्धनच उचलला आणि आमच्या मस्तकावर त्याची छाया केली. हो हो हो, गोवर्धन गिरिधारी मोहन, गोवर्धन गिरिधारी. सज्जन हो, पर्वत उचलणं म्हणजे काही अगदी डोंगर उचलणंच नसतं. अशा विचित्र रूढींचं विसर्जन करून समाजात क्रांती घडवणं हे डोंगर उचलण्या इतकंच मोठं असतं, अवघड असतं. गोकुळातल्या बाललीलांचं नको ते वर्णन करायची लोकांना भलती चटक आहे. ते म्हणले, एका गवळणीच्या घरी रात्रीच कृष्ण गेला आणि ते नवरा बायको दोघं झोपले होते. मग याच्या दाढीला तिची वेणीची गाठ मारली आणि काय ती फजिती केली बघा. असल्या काहीतरी चावट प्रकारामध्ये कृष्णाचं आयुष्य घालवण्यात आणि ते चघळत बसण्यात काय आपल्याला स्वारस्य वाटते तेच कळत नाही. अहो, गोपाळ कृष्णाने इतक्या सुरेख बाललीला केल्या आहेत. पुन्हा गोपींना तो अडवतो याचा विचित्र अर्थ लोक काढतात. अरे, गोकुळामध्ये गोपाळ कृष्णाचं वय होतं फक्त 14 वर्षापर्यंतचं. वयाच्या जन्मापासून 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत फक्त तो गोकुळात राहिला. नंतर त्याच्या आयुष्याच्या कामासाठी बाहेर निघून गेला. आता 12-14 वर्षाचं पोर आपल्या बालमित्रांना लोणी पाहिजे, दूध पाहिजे, दही पाहिजे याचा हट्ट करण्यासाठी गोपींना अडवतो. याचा अर्थ आम्हा सगळ्या महामूर्खांना कुठल्याही मुलीची छेड रस्त्यात काढायला कृष्णाने परवानगी दिलेली असा अर्थ होत नव्हे. त्या अडवण्याचं कारण काय होतं? त्यांना छेडण्याचं कारण काय होतं? त्या छेडण्याचं कारण लंपटपणा नव्हे, तर आम्हाला दही दूध मिळायला पाहिजे असा एक बालहट्ट होता. सगळ्या गोपींचं त्या कृष्णावर वत्सल भावाचं प्रेम होतं. हे वात्सल्य समजलं पाहिजे. अहो, गोकुळातली सगळ्यात लोकप्रिय बालक्रीडा आहे दहीहंडी, मटकी फोड. याचं कारण असं झालं, एके दिवशी सगळे गोपाळ असेच गायी चारायला वनात निघाले. गोपाळकृष्ण आले, बलराम आले. गायी सोडल्या आणि गायी पळायला लागल्या, तर हे त्यांच्या मागे धावेच नात. कृष्ण म्हणाले, अरे हे काय रे? सगळे नुसते हाताची घडी घालून उभे, एक जण बोलायला तयार नाही. कृष्ण विचारतात, का रे, आज बोलायचं नाही वाटतं? पेंद्या, अरे तू सांग की रे. वाकड्या, बोबड्या, तोतऱ्या, अरे कुणीतरी बोला की रे माझ्याशी. कोणी बोलायला तयार नव्हते. अशा वेळेला धाडस करून बोबड्या फक्त पुढे झाला. बघा अहो, पेंद्या थोडा लोळा पांगळा होता, बोबड्या जरा बोबडा होता, तोतऱ्या एक होता. हां, पण त्यांच्या अपंगपणाची जाणीव त्यांना न करू देता कृष्ण त्यांना आपल्या खेळामध्ये लगेच सहभागी करायचा. तेव्हा सगळ्या मित्रांना विचारतो, अरे काय झालंय तुम्हाला, का गप्प बसताय? तेव्हा बोबड्या म्हणला, पुतण्या, आम्ही तुझ्याबरोबर काही येणार नाही. का? अरे आम्ही गायी राखायच्या, आम्ही गायींना चरायला न्यायचं, त्या चांगल्या चरणार, त्यामुळे त्या चांगल्या दूध देणार. पण निर्माण झालेलं सगळं दूध, दही, लोणी आपल्या गोपी गवळणी बाहेरच्या शहरामध्ये विकतात आणि आपल्याला काहीच मिळत नाही. आपल्याला न्याहारीसाठी काय मिळते बघतोयस ना, रोज बदल असतो आपल्याकडे न्याहारीमध्ये, रोज बदल. सकाळी चटणी भाकरी, संध्याकाळी भाकरी चटणी, दुसऱ्या दिवशी चटणी बरोबर भाकरी, चौथ्या दिवशी भाकरी बरोबर चटणी, मग चटणी आणि भाकरी, मग भाकरी आणि चटणी. काय बदल आहे? अरे पोटात नुसती आग पडते. सगळं दही दूध बाहेर विकतात
आपल्या कष्टाचं सगळं ते. आमच्या पोटात आग पडते. आम्हाला नाही गाई राखायच्या. कान्ह्या, तुझ्या गाई येत ना, तूच चमा. आम्हाला नाही यायचं तुझ्या बरोबर, जा. काना थमालले थमालले थमाल आपुल्या गाई. काना थमालले थमालले थमाल आपुल्या गाई. आम्ही आपुल्या आपुल्या घलाशी जातोले भाई. आम्ही आपुल्या आपुल्या घलाशी जातोले भाई. तुम्ही थोलल्या थोलल्या पाटलाचे लेक. तुम्ही थोलल्या थोलल्या पाटलाचे लेक. तुमच्या मध्ये आम्ही गरीब आलो एक. तुमच्या मध्ये आम्ही गरीब आलो एक. काल बलाचले बलाचले बलाच खलवश केला. काल बलाचले बलाचले बलाच खलवश केला. तुम्ही थगल्यानी खूप खूप घेतला. तुम्ही थगल्यानी खूप घेतला. आम्ही गरीबले म्हणून थोला दिला. आम्ही गरीबले म्हणून थोला दिला. तुला वाटतं आम्हाला समजत नाही काही. तुला वाटतं आम्हाला थमतत नाही काही. काना थमालले थमाल आपुल्या गाई. काना थमालले थमाल आपुल्या गाई. आम्ही आपुल्या घलाशी जातोले भाई. आम्ही आपुल्या घलाशी जातोले भाई. आम्ही आपुल्या घलाशी जातोले भाई. गोपालकृष्णांनी ही तक्रार ऐकली आणि पेंद्याला विचारलं, पेंद्या, हे सगळं दहीदूध कुठे जमा करतात बघ रे जरा. आणि पेंद्यानं बातमी काढली, अरे यमुना नदीच्या किनारी तिकडे एका म्हाताऱ्या मावशीचं घर आहे, तिकडे सगळं जमा करतात. अरे पण त्या हांड्या दह्या दुधाच्या इतक्या उंचावर टांगतात, आपल्याला कसा हात लावता येणार त्यांना. आणि मग त्यांनी युक्ती शोधून काढली की 5-6 गोपांनी खाली उभं राहायचं. त्यांच्या खांद्यावर 3घांना उभं करायचं. त्यांच्या खांद्यावर 2घांनी उभं राहायचं. त्यांच्या खांद्यावर 1काने उभं राहायचं. आणि मग वरची हांडी फोडायची. सगळ्यांनी झकासपैकी सराव करून ठेवला. आणि एक दिवस त्या झोपडीवरती घाला पडला. पेंद्या बाहेर पहाऱ्यासाठी थांबला होता. सगळी पोरं आत गेली. त्यातला बोबड्या म्हणाला, कुत्न्या मला दूध पचत नाही, मला ताक आवडत नाही, मी लोणी खात नाही. कृष्ण म्हणले, काय पाहिजे ते सांग लवकर. मला दही देशील? देतो. गोपाळकृष्ण अशा त्या दहीहंडीच्या मनोऱ्यावर चढले. एक एक हांडे खाली काढायला सुरुवात झाली. आणि एक दह्याचं मडकं त्या बोबड्याला दिलं. बोबड्या ते दह्याचं मडकं खाता सगळं ते दही संपलं. तरी आत थोडं उरलं. बोबड्या म्हणला, वाया नको जायला. या वेडपटाने डोकंच आत घातलं आणि चाटत बसला मडकं. थोड्या वेळाने ती म्हातारी मावशी यायला निघाली. पेंद्या बाहेरनं ओरडला, आली रे. सगळे पळायला लागले आणि बोबड्या अडकला. तो बिचारा सांगायला लागला, कुत्त्या माझं डोकं निघत नाही. कृष्ण म्हणले, किती रे हावरटपणा तुझा वेड्या. डोक्यात घालून खातात का मूर्ख. फाट दिशी बासरीचा तडाखा लावला. ते मडकं फुटलं. पण त्या मडक्याचा काठ राहिला त्याच्या गळ्यातच. डोळ्याला लागलेलं दही बेलो 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 करत बोबड्या तिथून पळत जो सुटला, तो त्या म्हाताऱ्या मावशीच्याच कमरेला मिठी मारली. झालं. मावशीच्या लक्षात आलं. सगळ्या गवळणींनी तक्रार केली, अगं यशोदे, आपल्या गोकुळातलं दही दूध असं जर नाश करायला लागली ही पोरं, तर कसं व्हायचं. मग आपल्या आईपाशी कृष्णाने ही तक्रार मांडली आणि सांगितलं, या गोकुळातले खरे कष्टकरी आहेत ते आपले गोपाळ आहेत. त्यांना दही दूध मिळालं पाहिजे. मग त्यांना नीट दही दूध लोणी द्यायचं आणि बाकीचं विकायचं, असा नियम तयार केला गोकुळात. आणि त्याच्यासाठी मग तो गवळणींना अडवायचा. आपल्या गरीब देशबांधवांना योग्य अन्न मिळावं ही राष्ट्रभावना त्याच्या मागे आहे. आणि मग सगळे गवळणी गोप म्हणाले, अरे मग आता त्यासाठी चोरीवारी कशाला, आपण सगळेच आता एकत्र जमू. आमच्या देखत तुम्ही इतक्या उंचावरची हंडी कशी फोडता ते दाखवा. तो एक खेळ म्हणून आपण करूया, एक धाडस म्हणून आपण करूया. आणि दरवर्षी आपण एकत्र असा उत्सव करू, सगळे एकत्र करू. घराघरातलं दही दूध लोणी पोहे एकत्र आणू, त्याचा काला तयार करू. आणि भगवंता,
तू तुझ्या मित्रांना अन्न मिळवून दिलंस, सुख दिलंस, तसं आमच्या सगळ्या गोकुळवासीय मोठ्या लोकांना सुद्धा तुझ्या हातून प्रसाद खाण्याची इच्छा आहे, ती तू त्यावेळेला पूर्ण कर. अहो, हीच प्रथा पुढे आपल्या सगळ्या संत संप्रदायामध्ये आली. कीर्तनाचे कुठे सप्ताह असतील तर त्यातला शेवटचा दिवस हा असा काल्याचा सप्ताह असतो. दही काला करायचा. मग कीर्तनाला येणाऱ्या सगळ्या लोकांनी आपापल्या घरनं थोडंसं दही, दूध, मिरच्या, कोथिंबिरी सगळं काही आणायचं, ते एकत्र कालवायचं, देवळातच हंडी बांधायची आणि त्या गोपाळकृष्णाची आठवण करून ती दहीहंडी फोडून आपण सर्वांनी तो प्रसाद घ्यायचा. मात्र त्या दहीकालेचा नियम असतो, हो, जे कोणी त्याच्यात सहभागी असतील त्यांनाच तो काला द्यायचा. कारण भागवतामध्ये अशी एक कथा आहे की दहीकाला जेव्हा ठरला तेव्हा सगळे गोप गवळणी यमुनेच्या तीरी जमा झाले. सगळे खेळ खेळले वेगवेगळे, अगदी आपलं वय विसरून मोठमोठ्या स्त्रियासुद्धा फुगड्या खेळल्या, ते गोप सगळे टिपऱ्या खेळले, सगळं झकासपैकी खेळ झाले. आणि मग सगळ्या मुलांनी ती दहीहंडी करून दाखवली. ती झाडाला बांधली होती, ही उंचच्या उंच, म्हणजे खाली जवळजवळ 20 मुलं, त्याच्यावर 15, त्याच्यावरती 10, त्याच्यावर 13 अशी करून ती हंडी फोडून दाखवली. वा 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 वा. आणि तो दहीकाल्याचा प्रसाद भगवंतांनी सगळ्यांना दिला. स्वर्गातले देवसुद्धा म्हणाले, काय भाग्य आहे, या महाविष्णूच्या अवताराकडून सगळ्यांना प्रसाद मिळतोय आणि आपल्याला मिळत नाही म्हणजे काय, आपण जाऊ आणि तिथला प्रसाद घेऊ. म्हणून गोपांचा वेश करून असं म्हणतात की देव तिथे आले. पण गोपाळकृष्णाने सांगितलं, बाबांनो, गोकुळामध्ये आपल्याबरोबर एकत्र जे सगळे खेळायला होते त्यांनाच प्रसाद द्यायचा. जेवायच्याच वेळेला येणाऱ्या लोकांसाठी आपला प्रसाद नाही. जे कामाला असतील, जे आपल्या संकट काळात, दुःख काळात, आनंद काळात एकमेकांशी हात मिळवणी करून स्वतःचा अहंकार विसरून आपल्यात मिसळायला तयार असतील, त्यांच्यासाठी दही काला. देव म्हणाले, अरे बापरे, आपण लांब उभे आहोत, आपल्याला काही मिळायचं नाही, मग आता असं करूया. देवांनी असं ठरवलं, आपण माशांचं रूप घेऊया, पाण्यात राहू. मग दही काला खाऊन सगळे गोप हात धुतील पाण्यामध्ये, मग त्या पाण्यामध्ये येणारे कण आपण खाऊया. कृष्णांच्या तेही लक्षात आलं. कृष्ण म्हणाले, दही काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर कोणीही हात धुवायचे नाहीत, मागच्या बाजूला पुसून टाकायचे. सगळे देव म्हणाले, अहो का हो गोपालकृष्णा, आमच्यावरच हा अन्याय का? हां, मला माझ्या गरीब मित्रांमध्ये सहभागी होणारीच माणसं पाहिजेत. तुम्ही तुमचा अहंकार विसरून त्या स्वर्गातली सुख, अमृत, श्रीमंती हे सगळं विसरून इथे खाली येणार असाल, आमच्यात खेळणार असाल, आपली दुःख दूर करण्यासाठी या गोरगरिबांना साह्यभूत होणार असाल, दुष्ट रूढी विसर्जन करून अनावश्यक खर्च टाळून तो खर्च या सगळ्या दलितांसाठी, दुःखितांसाठी, दीनांसाठी देणार असाल, तर परमेश्वराचा दही काल्याचा प्रसाद आपल्याला मिळेल. आणि असा सर्वांच्या मुखी तो दही खाल्याचा प्रसाद भगवंतांनी भरवला. सगळ्यांनी भगवंताला भरवलं, तेव्हाच भगवंत जेवले. तोपर्यंत त्यांनी काहीच खाल्लं नाही. अहो, भगवंतांना काय हवंय? आपलं प्रेमच फक्त हवंय. त्यांनी सर्वांना सर्व काही दिलं, पण सर्वांकडून बाकी भक्तिप्रेमा व्यतिरिक्त कशाचीही अपेक्षा केली नाही. कारण ते परब्रह्म आहे, निष्काम आहे, पूर्ण ब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम तोहा. गवळिया घरी तोहा, गवळिया घरी. वाक्या बाळे अंगी कृष्णा, वाक्या बाळे अंगी कृष्णा. नवनीत चोरी तोहा, नवनीत चोरी तोहा. परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम तोहा. म्हणती गवळणी हरीची, पाऊले धरा हरीची, पाऊले धरा. रांगत रांगत येतो हरिहा, रांगत रांगत येतो हरिहा. राजमंदिरा हरिहा, राजमंदिरा.
लपत छपत येतो हरिहा, लपत छपत येतो हरिहा, राजभुवनी राजभुवनी, नंदासी टाकोनी आपण बैसे सिंहासनी, नंदासी टाकोनी आपण बैसे सिंहासनी, तो हा परब्रह्म निष्काम, तो हा परब्रह्म निष्काम, तो हा सापडला देभारी, हरिहा सापडला देभारी, याला बांधा दाव्यानी, याला बांधा दाव्यानी, शंख चक्र गदा पद्म, शंख चक्र गदा पद्म, शारंग पाणी, हरिहा शारंग पाणी, बहुता कष्टे बहुता पुण्ये, बहुता कष्टे बहुता पुण्ये, जोडलो देवा, जोडलो देवा, अनंत पवाडे गाती तुमचे नाकळती मावा, अनंत पवाडे गाती तुमचे नाकळती मावा, नामा म्हणे केशवा केशवा, नामा म्हणे केशवा केशवा, नामा म्हणे केशवा केशवा, नामा म्हणे केशवा, अहोजी आम्हा दातारा, अहोजी आम्हा दातारा, जन्मोजन्मी द्यावी तुमची, जन्मोजन्मी द्यावी तुमची, चरण सेवा सेवा, चरण सेवा, परब्रह्म निष्काम.